तुला म्हणून सांगतो, तशी 2-4 महिन्यांनी बायको इकडे येते माझी. तुला गंमत सांगतो, खोलीत एक पंखा आहे पण तिला जाम उकडत. आता मोठा पगार झाला ना की एक कूलर घेणार आणि तिला सांगणार, आता खा हवा थोडा वारा. कॉफी. माझ्या ड्रायव्हरचा पगार सुद्धा 4,000 रुपये, पण 2,500 रुपयात हा केवढी स्वप्न विकत घेतोय. माझ्या कूलरच्या आयडिया बद्दल तू काय बोलला नाहीस काय रे? चांगली आहे ना, चांगली आहे, खरंच चांगली आहे. हा. पण गोविंदा, तुला असं एकट्यानं राहण्यात सुख वाटत असेल, पण तुझ्या बायकोला, म्हणजे तिचीही काही स्वप्न असतील ना, तीही श्रीमंतीत वाढली असेल. हळू हळू. अरे माझ्या खोलीवर ये, तुला तिची पत्र वाचायला देतो. खरं सांगू, कुटुंबात एकट्याला सुख घ्यायचा अधिकारच नसतो. मी तुला पैजेने सांगतो, आता माझ्या प्रमोशनचं पत्र जाईल ना, ताबडतोब उत्तर येईल. पगार वाढ झाल्या ना, मग माझ्याकरता काय घेऊ नकासा, स्वतः करता ताबडतोब एक कूलर घेऊन या खोलीत. माझं राहू दे रे, तुझी काय प्रगती? हा, ठीक आहे ना, ठीक आहे. झाक झाक झाक. नोकरी बिक्री आहे, चालू आहे. अरे वा. आणि राहायला घर आहे ना, बऱ्यापैकी आहे. व्हेरी गुड. अरे आपले बी अगदी झकास आहे. हा, मिळाली ती नोकरी, धरली ती, सोडायचा कधीच विचार केला नाही. आणि आज तू बघतोयस, मी मोठ्या पगारावर जातोय, मोठ्या हुद्द्यावर जातोय, अगदी आनंदात आहे, मजेत आहे. अगदी खरंय बाबा, अगदी खरंय. पण खरं सांगू का, तुझ्यासारख्या हुशार माणसाकडे एखादी कार असायला हवी. घेणार ना मी कार, घेतोय मी, लगेच घेतोय. हा, मोठेपणा मिळवण्यासाठी अजिबात बँकेचं कर्ज काढू नकोस. नाही नाही नाही. आता तुला या कारवाल्यांच सांगतो, या कारवाल्यांना ना मित्रच नसतात. का? घरातून कारनं ऑफिसात जायचं, ऑफिसातून कारनं घरी यायचं. मी तुला सांगतो, कोण कोण भेटणार आहे तुम्हाला आपलं मन मोकळं करायला? आता आजचंच उदाहरण घे. तू मला रस्त्यात भेटलास, मन मोकळेपणाने बोललास. मी तर म्हणतो, कारवाल्याने एखादा दिवस तरी रस्त्याने फिरत जावं, सामान्य माणसानं भेटावं, त्यांच्याशी बोलावं. अरे आयुष्यातला एखादा दिवस तर अगदी सुखानं भरून जाईल. चल निघूया आपण, लोक जागेसाठी थांबलेत बाहेर. होय होय, चला. बऱ्याच वर्षांनी भेटलास, हा. आनंद वाटला. चल मी निघतो आता. पान खाल्ल्याशिवाय? पान? हा, नाही, मी पान कधी खात नाही रे. अरे म्हणून तर म्हणतो, आज खाऊन बघ. माझा नेहमीचा पानवाला आहे राम शरण, हमारे साहब के लिए बहुत बढ़िया पान बनाओ. अरे एकदा पान खाऊन तर बघ, रोज पान खायला श्रीत. हा, काय तुझं पण बढ़िया बनाना. हा, मेरे जैसे. हा, शाबास. पान म्हणजे अरे 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 अब, शर्टावर पडलं सगळं. अब, एक मिनिट, पान पकडी जरा. थांब थांब थांब. हा? राम शरण, थोडा चुना लगाव. चुना? हा, बास. आता काय दिसत नाही, घरी जा आणि धुवून टाक. अरे पण रस्त्यात ना कसं जाणार मी आता? लोक बघतील ना सगळे. काय आहे? अरे कोण बघते? हे बघ, आपल्याकडे फक्त आपणच बघतो, दुसरं आहे कुठे हे बघायला? अरे बापरे, मला उशीर झाला, मी जातो. बाय बाय, ओळख ठेव रे. माझ्यापेक्षा 10 पट पगार कमी मिळतो याला, तरी देखील हा माझ्यापेक्षा किती सुखी आहे. पगार कितीही मिळो, शेवटी तुम्ही तुमचं लाईफ कसं एन्जॉय करता हेच महत्वाचं आहे. मोबाईल कुठे गेला? माझा एक मोबाईल ठेवला होता तिथं. तो मोबाईल ठेवला होता?
केला। वो क्या होता है, हर महीने में 4-5 मोबाइल चोरी हो जाता है। वो लंच और में बहुत ज्यादा रश होता है ना, वो चोर बराबर चांस लेता है। वेरी इंटेलिजेंट। पण समजा कुणी जर चुकून आणून दिलं तुम्हाला, तर कार्ड देतो आणून ते पूर्वी सारखा चोर इमानदार नाही राहिला, मोबाईल गेला। हॅलो, हा मॅडम बोला. अगं साहेब आहेत का? नाही मॅडम, इनफॅक्ट सर त्यांच्या दिल्लीच्या क्लायंट बरोबर लंचला गेलेत, अजून आलेले नाहीये. त्यांचा मोबाईल लागतच नाहीये. ऍक्च्युली मॅडम, अग्रवाल साहेबांनी सुद्धा त्यांच्या मोबाईलवर ट्राय केला होता फोन, पण मला वाटतं त्यांनी बंद करून ठेवलाय तो. माझा फोन होता म्हणून सांग. हो हो मॅडम, नक्की. त्यांचा फोन आला की मी नक्की निरोप देते. ठेवू? हो. अच्छा, बाय. आइए आइए, देखिए भाई साहब, देखिए कंपनी का दिवाला। 200 का शर्ट सिर्फ 50 रुपए में। भाई साहब देखिए, देखने का पैसा नहीं, भाई साहब देखिए, कंपनी का दिवाला। 200 रुपए का शर्ट सिर्फ 50 रुपए में। एक्सपोर्ट क्वालिटी का शर्ट है, मिट्टी के भाव में सोना है। देखिए भाई साहब देखिए, देखने का पैसा नहीं है। अरे साहेब 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 थांबा, काय हे साहेब, तुमच्या सारख्यानं असा शर्ट घालावा? अरे पानाचा डाग आहे, लगेच जाणार नाही. हा डाग जाणार नाही? नाही, लंडनच्या लॉन्ड्रीत पाठवलं तरी जाणार नाही. एक वेळ शर्ट फाटेल पण डाग जाणार नाही. नाही नाही, अरे रे साहेब, अहो तुमच्या सारख्याने असा शर्ट घालून फिरावं, पब्लिक काय म्हणेल तुम्हाला? मी तुम्हाला तुमच्या मापाचा फर्स्ट क्लास शर्ट देतो, घालून फिरा. पब्लिक नाही पाहत राहिलं तर नाव बदलून देईन. नाही पण असले बोलू शर्ट नका, आधी तुम्ही नाही, नुसतं एवढं- या. अहो, या तरी, अहो, माझा- या, या, या. साहेब बघा तरी, काय एक एक शर्ट आहेत. सकाळपासून 80 शर्ट विकलेत. अहो शेवटी एक्सपोर्ट क्वालिटी आहे. हे बघा, हे बघा, हे शर्ट बघा, 5 वर्ष वापरा, फाटणार नाही. हे बघा, तुमच्याकडे एकदा पांढरा नाही तर क्रीम कलरचा शर्ट असं तर मला द्या. हे असले कुठल्या गोष्टी करताय साहेब? अहो तो जमाना गेला, आता जमाना आहे अशा कलरफुल डिझाईन वाला शर्टचा. हा खरंच बघ बघू. बा बा बा, छान आहे, छान आहे, एकदम सूट होतोय. वय काय साहेब तुमचं? माझं वय काय करायचंय तुम्हाला? नाही काय, 50चे असाल ना तर हे शर्ट घातलं तर 35चे वाटाल. हा हा, बघू जरा. टाय काढा, चष्मा पहिल्यांदा काढा, आणि टाय काढा, शर्ट काढा. नाही मग कशाला काढा, कशाला शर्ट कशाला काढता? घालून तरी बघा. घालून बघायचे पैसे नाही साहेब, फक्त घालून बघा. नाही आवडला तर तुमच्या गळ्यात मारणार नाही, मी परत घेईन. तुम्हाला सांगतो साहेब, परवा ना एक माणूस आला होता, फक्त रुमाल घ्यायला आला होता. रुमाल तर घ्यायला विसरलाच, तो चक्क 5 शर्ट घेऊन गेला. नंतर तो 5 मित्रांना घेऊन आला आणि एक शर्ट घेतला. हा काढा काढा. शर्ट कशाला काढता उगाच? अहो कोण बघताय? आज बनियान आहे ना. बनियान म्हणून काय सगळ्याच्या समोर मी बनियान घालू? कोणाला बघायला वेळ आहे? आपल्याला उगाच वाटा आपल्याला दुनिया बघते. नाही, 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 आपल्याकडे कुणी बघत नाही. शर्ट कशाला काढताय? शर्ट कशाला काढताय? मला काही कमाल कळत करता नाहीये. तुम्ही. घ्या तरी साहेब, आता हे शर्ट घालून बघा. हे बघा, मी हा शर्ट काढणार नाही. माझा एका नाही नाही नाही, शोभतोय का बघा? शोभ- मी आग्रह नाही करणार. शोभण्याचा प्रश्न कुठे येतोय उगाच? तुमच्या पर्सनॅलिटीला एकदम सूट होतोय. हा. आता एक काम करा, काय? बटणं लावा. बटणं? व्यवस्थित बटणं लावा. अशा वेळी लोक बघतात, इतर वेळी बघत नसली तरी. आपल्याला उगाच वाटतं आपल्याकडे लोक बघतात, पण कुणाला वेळ नसतो. घातल्यात, बटणं लावलीत, लावली. चष्मा विसरू नका. हा. हा तुट्टाय द्या इकडे. हा. हा चला. वा वा, फर्स्ट क्लास. काय दिसता साहेब? या या. अरे तू काय मस्त मस्त. काय साहेब हिरो दिसतात का नाही? हो साहेब हिरो दिसतात का नाही? दिसतात का नाही? हो साहेब, माझा ऐका तुम्ही, हा शर्ट ठेवा. खरंच माझा ऐका तुम्ही, हा शर्ट ठेवा. हो उद्या 10 शर्ट विकत घ्यायला नाही आलात तर नाव बदलून देईन. हा आता हे घ्या, हा तुमचा टाय आणि हे तुमचे शर्टातले पैसे. शेवटी आमचा इमानदारीचा धंदा आहे हो साहेब. आणि हा डाग लागलेला शर्ट काय करणार ठेवून? द्या ना फेकून. अरे अहो, पण मी असले रंगीत शर्ट घालत नाही. अहो पण साहेब, तरुण किती दिसता तुम्ही. 15 वर्षांनी वय कमी झालंय तुमचं. किती झाले पैसे? फक्त 50 रुपये. हे घ्या. आहे क्या? 1 2
रुपयाची. हे तुमचे 30 रुपये. 30 रुपये हं. पण 50 म्हणत आणि 70 कसे काय घेतले? हो साहेब, तुमच्यासाठी खास कन्सेशन. 70 रुपयात 2 शर्ट. हा दुसरा शर्ट. खर तर मला हा सुद्धा नको होता. अहो साहेब, मी दुसरा शर्ट का दिला? हा? समजा पहिल्या शर्टचा रंग उडाला तर दुसरा शर्ट नको का? म्हणजे या शर्टाचा रंग उडणार आहे? अहो साहेब, 35 रुपयाचे शर्ट. आज ना उद्या रंग उडणारच. मालिक का दिवाला. अरे या 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 काय साहेब. रे बाबा